नया साल का नवीन वर्षाचा दूसरा दिन दुसरा दिवस और करीबन 5 साल हो गए शायद से। आणि जवळपास 5 वर्ष झाले मला वाटतं असं 5 साल हो गए कि हम लोग 31 का प्रार्थना कर नहीं पा रहे। आणि 5 वर्ष झाले जवळपास आम्ही 31 ची प्रार्थना नाही करू शकत 31 के रात को प्रार्थना हुआ करती थी आणि 31 च्या रात्री प्रार्थना व्हायची और मैं कल सारे प्रार्थनाओं को देख रहा था। आणि मी काल सगळ्या प्रार्थनांना पाहत होतो देखा तो करीबन 5 साल हो चुके आणि जवळपास 5 वर्ष झालेले आहेत 5 साल से ये जो मलयाली लोग प्रार्थना कर रहे हैं आणि 5 वर्षापासून जे मलयाली लोक प्रार्थना करत वो आहेत लोग रात में यहाँ प्रार्थना कर रहे हैं। आणि रात्री ते इथे प्रार्थना घेत आहेत प्रेज द लॉर्ड। और इसलिए हमको थोड़ा बहुत एडजस्ट करना पड़ता है आणि म्हणून आम्हाला ऍडजस्ट करावं लागतं हम वेळेमध्ये जगह ढूंढ रहे हैं। आणि आपण जागा शोधत आहोत ये जगह हमारे हाथों में सिर्फ ये 31 तारीख तक है। आणि ही जागा जी आहे ती आपल्याला फक्त ह्या 31 तारखेपर्यंत आहे यदि आप सब लोग आपके घरों में प्रार्थना करते हो, तरी देखील तुम्ही तुमच्या घरांमध्ये प्रार्थना करता यदि क्षमा करा जर तुम्ही तुमच्या घरात प्रार्थना करता तो हमारा हॉल हमको अच्छा मिलने के लिए प्रार्थना कीजिए। आणि दुसरा चांगला हॉल भेटण्यासाठी तुम्ही प्रार्थना करत राहा हम लोग ढूंढ रहे हैं। आम्ही शोधत आहोत बहुत जगह पर हमने देखा है आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिले आहे हम देख रहे देख मिलने के लिए तो यूं मिल जाए आणि भेटायला गेलं तर असं भेटेल पर खुदा के मर्जी के अनुसार हम मिलने का देख रहे हैं परंतु देवाच्या इच्छेनुसार भेटावं म्हणून आम्ही पाहत आहोत जिससे आप सबों को वो नजदीक गिर जाए। ज्याच्याद्वारे तुम्हा सर्वांना ते जवळही प्रेज द पडेल लॉर्ड। मैं कितने भी लंबे से आऊं वो मसला नहीं है। आणि मी कितीही लांबून आलो तरी त्या गोष्टीचं महत्व नाही प्रेज द लॉर्ड। पर आप लोगों को नजदीक गिरे ताकि आप ये कारण नहीं दे सके कि हॉल लंबा है। परंतु तुम्ही लोक येऊ शकू आणि तुम्हाला लोकांना जवळ पडावं जेणेकरून तुम्ही कारण देऊ नये की हॉल लांब आहे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड। ये नया साल का दूसरा दिन का शुरुआत आणि या नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात और ये दूसरे दिन का शुरुआत में आणि या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीमध्ये हमने हमारी प्राथमिकताओं को देखने का जरूरत है। आम्ही आमच्या प्राधान्यांना पाहायची गरज आहे। प्राथमिकताएं, प्राधान्य प्रेज द लॉर्ड। मतलब आने वाले सालों में हमें किन किन बातों को पहले महत्व देना है। म्हणजे हे आलेल्या ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींना पहिलं प्रथम स्थान द्यायचं आहे प्रेज द ते लॉर्ड। पाहणं। बड़े गंभीरता से ये सोचने वाली बात है। आणि खूपच गंभीरतेने हे विचार करायची प्रेज द गोष्ट आहे। लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। कि आने वाले सालों में पिछले सालों के जैसा मैं जीना नहीं चाहता। आणि ह्या येणाऱ्या वर्षामध्ये मी मागच्या वर्षासारखं जीवन जगू इच्छित नाही। आपको ये साल में कुछ निर्णय लेने हैं आणि तुम्हाला नवीन वर्षामध्ये काहीतरी निर्णय घ्यायचे कि आहेत। ये साल में आप किसको सबसे ज्यादा महत्व या प्राधान्य या प्राथमिकताएं देंगे। आणि ह्या वर्षामध्ये आपण सर्वात जास्त कुठल्या गोष्टीला प्राथमिकता द्यायचे, प्राधान्य द्यायचे किंवा अध्यस्थान द्यायचं आहे। और इन सारी बातों के लिए आज हम दुआ भी करेंगे कि ये सारी बातें आपके जिंदगी में पूर्ण हो। आणि या सर्व गोष्टीसाठी आपण प्रार्थना देखील करणार आहोत की या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात पूर्ण हो, ताकि खुदा आपको ये सारी बातें करने के लिए मदद करे। जेणेकरून देव तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी मदत करो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। सबसे पहली बात, सर्वात पहिली गोष्ट, पिछले दिनों में आप बहुत बार गिर गए होंगे, पिछले साल में बहुत बार गिर गए होंगे। आणि मागच्या दिवसांमध्ये मागच्या वर्षांमध्ये तुम्ही बऱ्याचशा वेळेस पडलात असाल। प्रेज द लॉर्ड। तो प्राथमिकता क्या है सबसे? तर सर्वात पहिली प्राथमिकता काय आहे? प्राधान्य, प्राधान्य, सबसे पहला महत्व सर्वात पहिलं महत्व वो है तो हे आहे जो हम पढ़ते हैं लूका का 15 अध्याय आणि आम्ही वाचतो लूक याचा 15 अध्यायामध्ये और 22 से 24वीं आयत तक हम पढ़ने का है। लूका का 15 अध्याय 22 से 24वीं आयत में हमारे लिए भाई संजय पढ़ेंगे और आप कृपा करके ध्यान से सुनिए। भाई संजय का आवाज बहुत बुलंद है, सब लोग जागरूक रहना, सुनना। लूक याचा 15 अध्याय 22 ते 24 वचनामध्ये लिहिलेलं आहे ते वाचूया आणि संजय आमच्यासाठी वाचतील। परंतु पिता ने अपने सेवकों से कहा, तुरंत अच्छे से अच्छा वस्त्र निकालकर इसे पहनाओ। बस हाँ 24 तक, ओके, क्षमा करें। इसके हाथ में अंगूठी और पैरों में जूतियां पहनाओ। मोटा ताजा पशु लाकर काटो ताकि हम खाएं और आनंद मनाएं।
Praise the Lord. क्योंकि मेरा यह पुत्र मर गया था, फिर जी गया है, यह खो गया था, अब मिल गया है। इस प्रकार वे आनंद करने लगे। Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Hey, आप ही रहो। Praise the Lord. हालेलुया। बॉम्बे वाले मेरी आवाज आ रही है तो हाथों को ऊंचा कीजिए। बॉम्बे वाले अगर आपको मेरी आवाज आ रही है तो हाथों को ऊंचा कीजिए। हाथ जोड़ता हूं बॉम्बे वाले, कैमरा ऑन करना, कैमरा ऑन कीजिए सारे लोग। कैमरा ऑन करना है, कैमरा ऑन करके बैठिए सब लोग, कैमरा ऑन करके बैठना है। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। लुका का 15 अध्याय जिसमें गुमराह बेटे का कहानी है, आणि लुकाचा 15 अध्याय ज्याच्यामध्ये उधळ्या पुत्राबद्दल सांगितलेलं आहे। गुमराह पुत्र की कहानी, उधळ्या पुत्राबद्दल जो अपने बाप की संपत्ति लेकर बाहर चला गया और उसने सारी संपत्ति उड़ा दी। आणि जो आपल्या वडिलांची संपत्ती जो आहे धन दौलत आहे तो घेऊन गेला आणि बाहेर जाऊन मित्रांमध्ये उडवून आला। बाइबल में लिखा है उसने वो संपत्ति वेश्याओं में उड़ाई। आणि बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे की ती सर्व पैसा अडका धन जे आहे ते संपत्ती ते त्यांनी वेश्येत उडवलं। मराठी में कसबिनी, आणि मराठीत कसबिनी असा शब्द प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। ये ऐसा बेटा है जिसने अपने बाप को नीचा दिखाया। आणि हा असा मुलगा आहे ज्याने आपल्या बापाला खाली कमी दाखवलं। क्या बोलेंगे? अपमानित केलं। हाँ, वेरी गुड। आणि ते हा असा मुलगा आहे ज्याने आपल्या बापाला अपमानित केलं, नीचा दिखाया, अपमानित केलं। सारे दुनिया के लोगों के सामने उसके बाप को शर्मिंदगी महसूस करनी पड़ी। आणि सगळ्या जगासमोर त्याला जो आहे त्याच्या बापाला जे ते एकदम लज्जास्पद असं वाटू त्याची परिस्थिती झाली। प्रेज द लॉर्ड, क्योंकि ये अपने बाप की संपत्ति लेकर वेश्याओं में उड़ाने चला गया। कारण हा आपल्या बापाची सर्व संपत्ती घेऊन वेश्यांमध्ये उडवायला निघून गेला। पर जब वो लौट कर आया परंतु जेव्हा परत तो आला तो बाप ने दूर से देखा आणि जेव्हा बापाने लांबून पाहिलं और दूर से देखकर वो बेटे के बाद दौड़कर चला गया। आणि लांबून पाहून तो लगेच तो बाप आहे तो मुलाकडे धावत पळत गेला, दौड़ते चला गया, धावत पळत गेला दौड़कर चलकर लेकर गले लगाया, आणि धावत पळत जाऊन तो एकदम मिठी मारली, त्यांनी चुम्बन लिया, पप्पी घेतली चुम्बन लेकर उसको अपने घर में लाया। आणि पप्पी घेऊन आपल्या घरात आणला। और जो सबसे पहली बात आणि सर्वात पहिली गोष्ट भाई ने वचनों में पढ़ी, आणि वचनात वाचली, सुंदर, सुंदर, अच्छे, चांगले, महंगे महाग कपड़े उसको पहनाए। वस्त्र त्याला नेसवले। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। ऐसे बेटे को सुंदर और महंगे कपड़े पहनाए, अशा मुलाला सुंदर आणि चांगले महाग कपडे घातले, जो बेटे ने उसको नीचा दिखाया, ज्या मुलाला त्याला लज्जास्पद केलं होतं, और शर्मिंदगी, लज्जा समाज में शर्मिंदगी, आणि समाजात लज्जास्पद, लोगों के बीच में शर्मिंदगी, लोकांमध्ये ऐसे लज्जास्पद। बेटे को गले लगाया, अशा मुलाला त्यांनी गळ्याला लावलं, चुंबन लिया, पप्पी घेतली, नए वस्त्र पहनाए। नवीन वस्त्र प्रेज घातले। द लॉर्ड, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। और यही है, दिस इज द मैसेज ऑफ द गॉस्पेल। आणि हाच खऱ्या शुभ वर्तमानाचा संदेश आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। आसमान का खुदा, देवा स्वर्गातला देव, आसमान का खुदा स्वर्गातला देव हमको सबसे उत्तम, अच्छे, बेचैनी और महंगे कपड़े पहनाता है, इसके बावजूद कि हम उसको संतुष्टित करने में नाकामयाब हो आणि तो गए। स्वर्गाचा पिता जो आहे तो आम्हाला सर्वात चांगले, उत्तम, सुंदर आणि महाग कपडे तो नेसवतो, तरी देखील आम्ही त्याला लज्जास्पद करतो। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। उसने लज्जास्पद किया, फिर भी उसने किया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। अपमानित किया है, अपमानित केलेला आहे प्रभु को खुश करने के लिए नाकामयाब रह गए। आणि प्रभूला आनंदित करण्यासाठी ते हरले ते। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। संतुष्टित करने के लिए लोग हार गए, आणि संतुष्टित करण्यासाठी लोक हारले, फिर भी आसमान का खुदा तरी देखील स्वर्गातील पिता वो आए हुए लोगों को नए कपड़े पहनाता है। तो आलेल्या लोकांना तो नवीन वस्त्र नेसवतो, उत्तम, उत्तम, महंगे। महाग। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद धन्यवाद ए खुदा के लोगों। ए देवाच्या लोकांना, हम यीशु के साथ एक नई शुरुआत कर सकते हैं। आम्ही येशू सोबत एक नवीन सुरुवात करू शकतो। खुदा कभी भी किसी को छोड़ता नहीं। देव कुणालाही कधी देखील प्रेज द सोडत लॉर्ड, नाही। हालेलुया। और यही सबसे बड़ा प्रोत्साहन है। दिस इज आवर आणि एनकरेजमेंट। हे सर्वात मोठं आमचं प्रोत्साहन व्हाट आहे। इज आवर एनकरेजमेंट? आमचं प्रोत्साहन काय आहे? That Lord never leaves you nor forsakes
you. की देव तुम्हाला कधी देखील सोडत नाही किंवा टाकत नाही. Praise the Lord. Hallelujah. ये हमारा प्रोत्साहन हे है, आमचं प्रोत्साहन आहे. हालेलुया, कि हम Hallelujah. कितने भी बार पिछले सालों में गिर गया, आणि आम्ही किती देखील वेळेस मागच्या वर्षी पडलो हम यीशु के साथ एक नई जिंदगी शुरुआत कर आणि येशू सकते हैं. सोबत एक नवीन आयुष्याचा क्रम और सुरुवात आप करू लौट शकतो. आ रहे हो आणि तुम्ही परत येत आहात तो यीशु दौड़ कर आपको गले लगाएंगे, आणि प्रभू येशू तुम्हाला पळत येऊन तुम्हाला मिठी मारे, चुंबन लेंगे, मिठी घे, नए कपड़े पहनाएंगे, नवीन वस्त्र घाल. ऐसे कपड़े असे जो वस्त्र उत्तम है, हे चांगले आहे, महंगे है, महाग आहे, सबसे ज्यादा अच्छे है. हे सर्वात Praise चांगले the आहे. Lord, praise the Lord. इसके बावजूद आणि ह्याच्या व्यतिरिक्त कि हम पिछले सालों में उसको खुश करने के लिए नाकामयाब रहे. की आम्ही मागच्या वर्षी त्याला आनंद देण्यासाठी आम्ही कमी पडलो. Praise the Lord. आपकी जिंदगी में कितना भी गिरावट क्यों करना आया हो, तुमच्या जीवनात किती पण का पडझड अशी आली असेल may you have fallen from the big mountains, आणि तुम्ही मोठ्या डोंगरांमधनं पडलेला असाल, बहुत बड़े ऊंचाई से आप गिर गए आणि त्या होंगे, उंच स्थानात तुम्ही पडले असाल, गिर गए होंगे. पडले असाल. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आज आज आसमान का खुदा आपको गले लगाकर एक नई शुरुआत करने का मौका देता आणि है, स्वर्गातील पिता तुम्हाला मिठी मारून एक नवीन सुरुवात करण्याचा एक संधी देत आहे. नए वस्त्रों के साथ, नवीन महंगे वस्त्रांसोबत, वस्त्रों के महाग साथ. वस्त्रांसोबत. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. जैसे जैसे आप इस साल की शुरुआत करते हो, आणि जशी जशी नवीन वर्षाची तुम्ही सुरुवात करत सबसे आहात, पहली बात सर्वात पहिली दिमाग गोष्ट में डाल कर रखना, डोक्यात घालून घ्या. शैतान बोलेगा, सैतान बोले अरे अभी तो नया साल हो गया, पहला पाप कर दिया तूने, आणि आता तर नवीन वर्ष झालं आणि पहिलं पाप केलंस अभी खड़ा नहीं होने की जरूरत, जानते पूरे साल भर पाप कर अगले साल खड़ा हो. आणि आता उभं राहायची गरज नाही. पूर्ण वर्षभर पाप कर आणि पुढच्या वर्षी उभा राहा. Praise the Lord. जब गिरे तभी उठ जाना, आणि जेव्हा पडला तेव्हाच जब उठा. गिरे तभी उठ जाना, जेव्हा पडला तेव्हाच जब उठा. गिरे तभी उठ जाना, जेव्हा पडला तेव्हाच और उठा. कहना यीशु मैंने स्वर्ग के विरुद्ध पाप किया है और लोगों के विरुद्ध पाप किया आणि है. म्हणा की प्रभू येशू मी स्वर्गाच्या विरुद्ध पाप केले आहे, मी देवाच्या विरुद्ध पाप केलेला आहे और लोगों के विरुद्ध. आणि लोकांच्या विरुद्ध मी पाप केलेला Praise आहे. the Lord. और यीशु के पास आने के लिए एक कदम आगे बढ़ाइए, आणि येशू जवळ येण्यासाठी एक पाऊल पुढे टाका वो दौड़कर तुमको आकर गले लगाए. आणि तो पळत येऊन तुम्हाला मिठी मारून Praise जवळ the Lord. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. इससे बढ़कर बड़ा, इससे बड़ा और कोई बात हो नहीं सकता. आणि ह्याच्यावर मोठी अजून कुठली गोष्ट असू शकत नाही. ये पहली प्राथमिकता है. आणि ही पहिली प्राथमिकता This आहे. is the first job you have to do in this new year. आणि हा एक पहिलं काम आहे, कर्तव्य आहे की हे नवीन वर्षामध्ये पहिल्यांदा तुम्हाला करायचं आहे. नए साल में जो सबसे महत्व की बात यही करना है कि कितने बार भी गिरो, उठो और प्रभु के पास दौड़ो. आणि या नवीन वर्षामध्ये सर्वात प्रथम काम तुम्हाला करायचं आहे की किती वेळेस मी पडू तरी देखील उठून प्रभूकडे जायचं. निराश नहीं होना. निराश होऊ नका. Praise the Lord. Hallelujah. ओ मेरे से व्यभिचार हो गया, हो, माझ्याकडनं व्यभिचार ओ झाला, मैंने दारू पी लिया, दारू पिली, ओ छाती पीटकर घर में बैठने से अच्छा प्रभु का भवन में आकर छाती पीटो, प्रभु आपको गले आणि लगाएगा. छाती पिटून घरी बसण्याच्या ऐवजी छाती पिटून प्रभूच्या मंदिरात येऊन छाती पिटा तर प्रभू तुम्हाला मिठी मारे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. जैसे भाई के द्वारा प्रभु ने बातें की, आणि जसं भावाच्या द्वारे प्रभू बोलला स्वर्ग से आने वाला पश्चाताप इधर मिलेगा. आणि स्वर्गात येणारा पश्चाताप इथे मिळेल. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. 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 सबसे बड़ी प्राथमिकता, सर्वात मोठी प्राथमिकता, सबसे प्राधान्य बड़ा प्राधान्य, सबसे बड़ा महत्व का विषय आज आपके जिंदगी के लिए, आणि सर्वात मोठा महत्वाचा विषय आज तुमच्या जीवनासाठी. हर रोज यही बात रखना दिमाग में. आणि दररोज हीच गोष्ट मैं लक्षात आज 10 ठेवा. बार भी गिरूंगा, मी 10 वेळेस जरी पडेल, मैं उठकर प्रभु के लिए वापस प्रभु के पास चला मी जाऊंगा. परत उठेल आणि प्रभूकडे जाईल. Praise the प्रभूसाठी. Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. दूसरी बात, दुसरी गोष्ट, दूसरी बात, दूसरी गोष्ट. दूसरा प्राधान्य, दुसरं नए प्राधान्य साल में दूसरा प्राधान्य, सबसे महत्व की बात आणि दुसरं ह्या वर्षामध्ये दुसरं प्राधान्य, सर्वात महत्वाची गोष्ट कि आपने आपके जिंदगी को शिस्तबद्ध बनाना है. की तुम्ही तुमच्या जीवनाला शिस्तबद्ध बनवायचं You आहे. need to discipline your life. तुम्ही तुमच्या जीवनाला पद्धत लावायची, You शिस्त need to लावायची see whether I am disciplined in Christ Jesus or not. आणि तुम्हाला पाहायचं आहे की ख्रिस्त येशू मध्ये मी बेशिस्त आहे का शिस्तीचा आहे. Praise the Lord. Hallelujah. आपको आपके जिंदगी में शिस्तबद्ध होना है. आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये शिस्तबद्ध व्हायचं आहे. इसके लिए हम खुदा के कलाम में जाएंगे, दूसरा तिमोथियों का 1 अध्याय 7 वचन. आणि याच्यासाठी आम्ही वचनाकडे वळूया. दुसरा तिमोथीचा 7 अध्याय, 1 अध्याय 7 वचन. अध्याय 7 दूसरा तिमोथी, दूसरा तिमोथी, दूसरा तिमोथी, दूसरा तिमोथी 1 अध्याय 7 वचन. कॅमेरा ऑन रखे, कॅमेरा ऑन ठेवा भाईवंनो बहिणींनो. हात जोडतो, पाया पडतो, कैमरा ऑन करो, पैर पड़ता हूं आपके सबके. कैमरा ऑन रखना, कैमरा ऑन, क्योंकि आप कैमरा बंद भी रखेंगे तो मैं अंधा हो जाऊंगा. प्रभु
प्रभु आंधा नहीं है। प्रेज द लॉर्ड। हाँ, दूसरा तिमोथियों का 1 अध्याय 7 वचन हमारे भाई संजय है, पढ़ेंगे। क्योंकि खुदा ने हमें भय की नहीं परंतु सामर्थ्य, प्रेम और संयम की आत्मा दी है। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। वापस एक बार पढ़ेंगे क्या संजय भाई प्लीज? क्योंकि खुदा ने हमें भय की नहीं, खुदा ने हमें भय की नहीं परंतु सामर्थ्य, प्रेम और संयम की आत्मा दी है। और संयम की आत्मा दी है। Somebody can read it in English, please. English, it is very nice. For God hath not given us the spirit of fear, but of power and of love and of a sound mind. Of a sound mind. Hallelujah. Sound mind. आप क्या पढ़ा ब्रदर? संयम। संयम। साउंड माइंड और संयम को अलग अलग है। संयम बोला तो इंद्रिय दमन, कंट्रोल, सेल्फ कंट्रोल, है ना? संयम बोला तो सेल्फ कंट्रोल। हालेलुया। पर इधर लिखा है, इंग्लिश में लिखा है एन ऑफ साउंड माइंड। आणि इंग्रजी भाषेत असे लिहिलेले की एक सौम्य नहीं, साउंड माइंड बोला तो हर ओके फाइन, शांत हृदय भी सावधान, सावधान, है ना? सावध मनाचा आत्मा दिला। हाँ, प्रेज द लॉर्ड। धन्यवाद पंडित अरुणाबाई के लिए। हालेलुया, हालेलुया। तो आंसुओं को बहा कर एक एक शब्द उसने लिखा। आणि खूप आश्चर्य, सावध, सावध असेल। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। साउंड माइंड बोला तो सावध, सावध मनाचा। तो क्या लिखता है तिमोथी, पौलुस तिमोथी को? आणि पौल तिमोथेला काय लिहितोय? कि खुदा ने हमको डर का आत्मा नहीं दिया है। देवाने आम्हाला भयाचा आत्मा नाही तो दिला। खुदा ने हमको किसका आत्मा दिया है? देवाने आम्हाला कशाचा आत्मा दिला? आत्मा सामर्थ्य का। आणि आत्मा सामर्थ्याचा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मोहब्बत का आत्मा, प्रेमाचा आत्मा। प्रेज द लॉर्ड। और आणि शिस्तबद्ध रखने का आत्मा, आणि शिस्त पद्धतीने राहण्याचा आत्मा। प्रेज द लॉर्ड। सावध, सावध, कि मैं बेशिस्त वागू नये, मी बेशिस्त वागू नये, सावध बनाचा। सावध। प्रेज द लॉर्ड। मैं इनडिसिप्लिन व्यवहार नहीं करूं, आणि इसलिए शिस्तबद्ध होने का आत्मा दिया है। आणि मी बेशिस्त व्यवहार करू नये म्हणून मी शिस्तबद्धतेचा आत्मा। प्रेज द लॉर्ड। मेरी भाषा में बोला, मैं जो बाइबल पढ़ता हूं उसे तहजीब कहते हैं। आणि मी ज्या भाषा वाचतो त्याला त्या भाषेमध्ये लिहिलेले की मी तेहजीब असं म्हणलेले। तहजीब बोला तो शिस्त, तेहजीब म्हणलं तर शिस्त। प्रेज द लॉर्ड। शिस्त का आत्मा दिया है, शिस्तीचा आत्मा दिलेला आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पिछले दिनों में, गेल्या दिवसांमध्ये या पिछले साल में, किंवा मागच्या वर्षात पाखरू का अनुभव आपके साथ कैसा है मुझे मालूम नहीं, आणि त्या पवित्र आत्म्याचा अनुभव कसा आहे तुमच्या सोबत मला माहिती नाही, मुझे मालूम नहीं, मला माहिती नाही। लेकिन परंतु अगर आप जर तुम्ही पवित्र आत्मा को पवित्र आत्म्याला यह अनुमति नहीं देते ही परवानगी देत नाही कि पवित्र आत्मा तू मेरी जिंदगी को शिस्त लगा, की पवित्र आत्मा तू माझ्या जीवनाला शिस्त लाव। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। क्या शिस्त, काय शिस्त, क्या शिस्त लगा? काय शिस्त लाव? पवित्र आत्मा तू मेरे जिंदगी को शिस्त लगा, क्या शिस्त? पवित्र आत्मा तू माझ्या जीवनाला शिस्त लाव, काय शिस्त? What is to be disciplined in my life? आणि माझ्या जीवनात शिस्तबद्ध काय झालं पाहिजे? Discipline on how to invest my time. आणि ही शिस्तता की मी माझा वेळ कसा उपयोगित करावा। Praise the Lord. मैं मेरे समय को कैसे घलाऊं, कैसे इस्तेमाल करूं, इसका शिस्त पवित्र आत्मा तू मुझे लगा। आणि मी माझ्या वेळेला कशी माझ्या जीवनामध्ये उपयोगित आणू, ह्या गोष्टीची शिस्त पवित्र आत्मा तू माझ्या जीवनात लाव। Praise the Lord. बहुत बार हम हमारा समय व्यर्थ गवा देते हैं। खूप वेळेस आम्ही आमचा वेळ जो आहे तो व्यर्थ घालवतो। बाइबल में लिखा है जो औरत 4 औरतों को लेकर चौराहे पर बैठती है वो वेश्या है। आणि बायबल मध्ये असे लिहिलेले की जी स्त्री चव्हाट्यावर बसून बहिणींमध्ये गप्पा गोष्टी करते, 4 बहनों को इकट्ठा करके, आणि चव्हाट्यावर बसून 4 बहिणींना एकत्र करून गप्पा मारते, ती वेश्या आहे ये बाइबल बोलती है। आणि हे बायबल Praise the Lord. हालेलुया। तो बेशिस्तपना नहीं होना, तर बेशिस्तपणा शिस्त होना। शिस्त असणं। शिस्त क्या? शिस्त कि काय? मैं मेरा समय जो प्रभु ने मुझको दिया है, आणि मला जो वेळ जो प्रभूने मला दिलेला आहे कैसे खर्च करूं या इस्तेमाल करूं। आणि त्याचा उपयोग कसा करू किंवा त्याला खर्च कसा करू। Praise the Lord. समय कम है, समय ही वेळ कमी Praise the आहे Lord. और उसी समय को हमने व्यर्थ घलाना नहीं चाहिए। आणि त्याच समयाला आम्ही व्यर्थ घालवू नये। Praise the Lord. मैंने मेरा पैसे
माझ्या पैशाचा खर्च कसा इसमें करायचा भी हमको शिस्तबद्ध होना है। याच्यात पण शिस्तबद्ध व्हायचं Praise the आहे. Lord. Hallelujah. मुझे मालूम नहीं, क्षमा कीजिए पूजा सिस्टर, आणि मला माहिती नाही, क्षमा करा पूजा सिस्टर, क्षमा कीजिए। क्षमा करा. आपका पति को कितना पगार है, क्या है, मुझको मालूम नहीं, तुमच्या नवऱ्याला किती पगार आहे, कसा काय आहे मला माहिती नाही. पर प्रभु आपके परिवार को स्वर्ग से देखता है। आणि परंतु तुम्हाला तुमच्या कुटुंबाला प्रभु जातो स्वर्गात पाहतो. आपको 2 बच्चे हैं, ये देखता है। तुम्हाला 2 लेकरं आहे ते पाहतो. आपको घर भाड़ा है, तुम्हाला घर भाडं आहे, राशन पानी है, राशन पाणी आहे, बच्चों का डॉक्टर का फीस है, आणि लेकरांच्या डॉक्टरांची फीज आहे. ये सब कुछ प्रभु को मालूम है। आणि सर्व काही प्रभूला माहिती और आहे. उसके मुताबिक आसमान के खुदा ने आपके पति को तनख्वाह रखी है। आणि त्याला सर्व गोष्टी गृहीत धरूनच तुमच्या नवऱ्याला प्रभूने त्यांनी पगार दिले. Praise the Lord. हालेलुया। अगर तनख्वाह आपको पूरी हो नहीं रही आणि जर तुम्हाला पगार पुरत नाहीये तो एक दिन पति पत्नी मिलकर प्रार्थना के साथ बैठना, तर एक दिवशी प्रार्थनेच्या द्वारे नवरा बायको एकत्र होऊन बसा, प्रार्थना में बैठना प्रार्थनेत बसा और खर्च जोड़ना, आणि खर्च काढा. और खर्च जोड़कर जो व्यर्थ खर्च है उसको कैंसिल करना। आणि खर्च काढून जे व्यर्थचे खर्च आहेत त्याला कापून Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया। हालेलुया। हे खुदा मुझे शिस्तबद्ध करके मैं कैसे मेरे समय को इस्तेमाल करूं। आणि हे देवा मला शिस्तीबद्ध कर, जेणेकरून मी माझा वेळ कसा उपयोगित करू. हे खुदा मुझे शिस्तबद्ध करके मैं कैसे मेरे पैसे के इस्तेमाल करूं। आणि हे देवा मला शिस्तबद्ध कर, जेणेकरून मी माझे पैसे कसे वापरू. Praise the Lord. हालेलुया। हालेलुया. कैसे लोगों से बातें करना, कसं लोकांसाठी बोलणं. इसके बारे में भी पवित्र आत्मा को कहना कि पवित्र आत्मा में लोगों से जब बात करूं तो अदब से बात करूं। आणि ह्याच्याबद्दल देखील पवित्र आत्म्याला बोला की हे देवा मी जेव्हा लोकांसाठी बोललो तर मी लोकांसाठी शिस्तीने आणि व्यवस्थितरित्या आदर से बात करूं, आदराने बोलू. Praise the Lord. इज्जत देकर बात करूं, आणि समोरच्याला सन्मान देऊन Praise the बोलू. Lord. तो इन सारी बातों में हमको शिस्तबद्ध होना आणि है। या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला शिस्तबद्ध व्हायचं आहे. खुदा के अलावा आप वो शख्स कभी भी नहीं बन सकते। आणि देवाच्या लोकांना तुम्ही तो व्यक्ती कधी देखील बनू शकत जो नाही. खुदा आपको बनाना मानते हो वो कभी भी नहीं बन सकते आणि जो देव तुम्हाला बनवू इच्छितो आणि तुम्ही कधी देखील ते बनू शकत नाही जब तक कि आप इन बातों में शिस्तबद्ध नहीं है। जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टींमध्ये शिस्तबद्ध नाही. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया। मेरे भाई संजय को याद है या नहीं मालूम नहीं, आणि माझ्या भावा संजयला आठवते का नाही माहिती नाही. मैं 1 रुपए का फोन करने के लिए भी 10 बार सोचता था आणि मी 1 रुपयाचा फोन करायला पण 10 वेळेस विचार करायचो तभी। त्या काळाची Praise गोष्ट. the Lord. अभी तो अनलिमिटेड कॉलिंग है, अनलिमिटेड इनकमिंग, अनलिमिटेड आउटगोइंग आणि है, आता तर अनलिमिटेड इनकमिंग आणि आउटगोइंग अनलिमिटेड आहे. पर बहुत पुरानी बात है। आणि खूपच जुनी गोष्ट जब आहे. प्रीपेड कार्ड हुआ करता था, प्रीपेड में पैसे डालने पड़ते आणि थे, जेव्हा प्रीपेड कार्ड असायचे आणि त्या प्रीपेड कार्ड मध्ये पैसे भरावे लागायचे. तो किसी को फोन करना भी मैं बहुत सोच समझकर फोन करता आणि था। कुणाला फोन करायचा देखील मी खूप विचारपूर्वक करायचो. और अभी भी मुझे लगता है घोड़के सिस्टर इस बात की गवाह है। आणि आता देखील या गोष्टीची गोष्टी सिस्टर साक्ष आहे. घोड़के सिस्टर आप गवाही दीजिए कि क्या है गवाही मेरी आणि फोन काय पर साक्ष बातें करने की। आणि फोनवर बोलायची साक्षता. कोई- महत्वाची गोष्ट आहे तेवढंच बोलायचं. हाँ, 2 मिनट। हाँ, जी महत्वाची गोष्ट आहे तेवढीच बोलायची आणि देवाला धन्यवाद द्यायचे आणि फोन ठेवायचा. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. मैं फोन पर व्यर्थ बातें करते बैठता नहीं। आणि मी फोनवर व्यर्थ बोलत बसायचो नाही. Praise the Lord. हालेलुया। हालेलुया। ये बार-बार घोड़के सिस्टर गवाही देती है, आणि दादा मोस्केल बोलता। दादा मोजकेच बोलतात. Praise the Lord. हालेलुया। तो हमको ये साल में तर आम्हाला या वर्षामध्ये शिस्तबद्ध है। शिस्तबद्ध व्हायचंय. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया। Hallelujah. सबसे पहला सर्वात कितने पहिलं बार भी गिरो किती वेळ पण पडा तो उठो यीशु के पास आओ। तर उठा आणि प्रभू येशूकडे या. दूसरी बात दुसरी गोष्ट कि मुझे मेरी जिंदगी में शिस्त लगानी है। की मला माझ्या जीवनात शिस्त लावायची Praise the Lord. हालेलुया। 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 Hallelujah. पुराने जमाने में महान हमारा खुदा है, महान हमारा खुदा आणि है, जुन्या काळामध्ये महान आमचा देव आहे. आज भी महान है आणि आज पण तो और महान आहे. हमेशा महान रहेंगे। नेहमी महान Praise आहे. the Lord. पर उसके जो सेवक होकर गए, परंतु त्याचे जे सेवक होऊन गेले, समर्पित सेवक, समर्पित सेवक, उन्होंने अपने जिंदगी में त्यांनी आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा को पवित्र आत्म्याला ये इजाजत दी आणि ही परवानगी दिली कि वो उनके जिंदगी को शिस्तबद्ध बनाए, की त्यांनी पवित्र आत्म्याने त्यांच्या जीवनाला शिस्तबद्ध उनको बनवावं तहजीब सिखाए। आणि त्यांना पद्धत शिकवावी. Praise the Lord. दूसरा राजा दुसरे राजे 4 अध्याय 8 से 10 वचन में तहजीब के बारे में लिखा है। 4 अध्याय 8 ते 10 वचनात लिहिलेलं आहे की पद्धतशीरपणाने कसं जगावं.
शिस्त पद्धतीने कसं जगावं. दूसरा राजा दुसरा राजे 4 अध्याय 4 अध्याय 8 से 10 वचनों में 8 से 10 वचनात शिस्तबद्धता से कैसा रहना ये सिखाया गया है. शिस्तबद्ध पद्धतीने कसं जगायचं आहे, राहायचं आहे ते शिकवलं. यहाँ एक खुदा के जन के बारे में लिखा है. आणि या ठिकाणी एक देवाच्या मनुष्याबद्दल सेवकाबद्दल लिहिलेलं आहे. हम पढ़ेंगे, हमारे लिए भाई संजय पढ़ेंगे. दूसरा राजा 4 अध्याय 8 से 10 वचन. आणि दुसरा राजा 4 अध्याय 8 ते 10 वचन वाचले. पढ़िए. हाँ. फिर एक दिन की बात है फिर एक दिन की बात है कि एलिशा शूनेम को गया. सुनो, ऐका, मेरा भाई पढ़ रहा है कि एक दिन की बात है. एक वेळची गोष्ट आहे. खुदा का भविष्यवक्ता देवाचा भविष्यवक्ता शुनेम नामक शहर में या गांव में चला गया. सुनेम नावाच्या शहरात किंवा गावात गेला. हाँ. जहां एक कुलीन स्त्री थी. कुलीन. या ठिकाणी एक कुलीन मतलब क्या मालूम है? कुलीन म्हणलं तर माहिती इधर का? देखना. कुलीन मतलब क्या? कुलीन म्हणजे काय? आप ये मत समझो दादा हीरो के जैसा. मुझे डॉक्टर ने ऐसा खड़े रहने के लिए बोला है. आणि डॉक्टरने असं उभं राहायला सांगितलं. व्हील्स दर्द करके ना ऐसा खड़ा रहा ना तो डॉक्टर ने बोला ऐसा खड़ा रहो. आणि डॉक्टरने बोला असं उभं राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दूसरा राजा 4 अध्याय 8 से 10 वचन में लिखा है कुलीन स्त्री. आणि दुसरा राजा 4 अध्याय 8 ते 10 वचनात दिलेले की कुलीन स्त्री. हाँ बताओ कुलीन मतलब क्या? कुलीन म्हणजे काय सांगा. इथं थोर आहे पास्टर, थोर लिहिलंय इथं. हाँ ठीक है. थोर म्हणजे काय? चला. थोर म्हणजे काय सांगा. चांगली, महान. चांगली महान. ओके. थोर का मतलब है चांगली और महान. और आणि चांगली आणि और महान. कोई बता सकता है? अजून कोणी सांगू शकतं का? बीड वाले. बीडवाले. कुलीन म्हणजे काय? मराठी में लिहिलंय ना. मराठी में क्या लिखा है? थोर. एक थोर. हाँ ठीक है. थोर का और स्पष्टीकरण. अजून स्पष्टीकरण. बीड वाले आप भी हो. इंग्लिश में लिखा है रिच. आणि इंग्रजीत असं लिहिलेलं आहे की श्रीमंत. कैसी थी वो? कशी होती ती? प्लीज रीड इट इन इंग्लिश. And it fell on a day that Elisha passed to Shunem, where was a great woman. ग्रेट. महान. कैसी थी? कशी होती? ग्रेट. Great. कुछ भाषांतर में रिच लिखा है. आणि काय भाषांतरामध्ये श्रीमंत असली. श्रीमंत भाई, श्रीमंत बहन. श्रीमंत भाऊ, श्रीमंत बहीण. मूर्ख होते हैं क्या? मूर्ख असतात का? बताइए. श्रीमंती ऐसी आती नहीं है ना, श्रीमंती अशीच येत नाही ना. है ना. श्रीमंत भाई के अंदर दौलत जो आती है वो ऐसी आती है क्या? श्रीमंत भावाकडे पैसा असाच येतो का? वो मूर्ख होगा क्या? तो मूर्ख असेल. कैसा रहेगा वो? कसा असेल तो? हाँ? होशियार, बुद्धिमान. बुद्धिमान. ये कुलीन स्त्री थी. आणि ही एक श्रीमंत स्त्री होती. हिंदी में लिखा है कुलीन. आणि हिंदीत लिहिले कुलीन. मराठी में लिखा है थोर. मराठीत थोर लिहिले. इंग्लिश में लिखा है ग्रेट. आणि इंग्लिश मध्ये ग्रेट कुछ असेल. इंग्लिश में रिच. काही इंग्लिश मध्ये रिच. मतलब वो बुद्धिमान थी, म्हणजे ती बुद्धिमान होती, ज्ञानवान थी, ज्ञानवान होती, समझदार थी. समजूतदार होती. वो इसलिए अमीर थी म्हणून ती श्रीमंत होती कि वो अपना पैसा किस तरह से खर्चा करना उसको ये समझ थी. आणि तिला समज होती की ती आपला पैसा कसा खर्च करावा. प्रेज द लॉर्ड. स्त्री के बारे में लिखा है. स्त्री बद्दल लिहिलेलं नाउ आहे. व्हाट हैज हैपेंड? प्लीज आगे. और उसने हाँ. उसे रोटी खाने के लिए हाँ. विनती करके विवश किया. हाँ विवश किया. जबरदस्ती की. आग्रह केला तिने. जबरदस्ती की एलिशा को. नहीं 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 नहीं. नाही 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 नाही. आया है तो रोटी खाकर ही जा भाई. आलेला आहे तो भाकर खाऊनच जावं. रोटी भाकर खाकर ही जाना. खाऊनच जा. ऐसा भूखा मत जाओ. असं खुदा का उपाशी सेवक जाऊ है. नको. देवाचा सेवक आहे. भूखा नहीं जाना. उपाशी जाऊ अमीर नको. व्यक्ति. श्रीमंत क्या व्यक्ती. जरूरत है? काय गरज आहे? जा तू नहीं आया तो भी नहीं आया. मेरे पास पैसा, मैं पैसे से सब खरीद आणि लूंगी. जा तू नाही आला तरी नाही चालत. मी माझ्याकडे पैसा आहे, त्या पैशाने मी मैं सगळं अमीर काही- हूँ. मी श्रीमंत मैं आहे. ग्रेट हूँ. मी ग्रेट आहे. मैं श्रीमंत कुलीन हूँ. मी थोर आहे. प्रेज द लॉर्ड. मुझे खुदा के जन की जरूरत नहीं है. मला देवाच्या लोकांची गरज नाही. पर लिखा है उसने जबरदस्ती की और कहा कि मेरे साथ खाना खा. परंतु असं लिहिलेलं आहे की तिने आग्रह केला आणि म्हणली की माझ्यासोबत जेवून जा. मेरे साथ नहीं तो खाना खाकर जा. माझ्यासोबत नाही तर परंतु तू जेवून जा. खाना खाकर जा. जेवण आगे जा. आगे. और जब जब हाँ. वह उधर से जाता जब जब. आणि जेव्हा इसका जेव्हा मतलब क्या है? त्याचा अर्थ काय आहे? खुदा का सेवक शुनेम में शुनम करी के औरत के पास अभी बार बार जाने लगा. आणि आता देवाचा सेवक जाता शुलेम बरोबर आहे? कडे तो वारंवार सारखं बार बार सारखं जाने लगा. जैसे मैं हर गुरुवार को एलिशिबा सिस्टर और निशा सिस्टर के यहाँ प्रार्थना को जाता जसं मी हूँ. नेहमी गुरुवारच्या वेळेस एलिशिबा सिस्टर आणि निशा सिस्टरकडे प्रार्थनेला जातो. ये 2 साल में नहीं गया. आणि या 2 वर्षात पर नाही मैं गेलो.
आता था हर गुरुवार, परंतु गुरुवार यायचं नेहमी. हर शुक्रवार राजगुरु सिस्टर के यहाँ, प्रत्येक शुक्रवारी राजगुरु सिस्टर कडे हर 15 या 20 दिन या 1 महीने में आंध्रुज ब्रदर के यहाँ, आणि 15 दिवस किंवा महिन्यात एकदा असं मी अंद्रुज ब्रदर कडे, हर मंगलवार गोडके सिस्टर के यहाँ, घोडके सिस्टर कडे, हर बुधवार गीता सिस्टर के घर पर. आणि दर बुधवारी गीता सिस्टर कडे. ये भी खुदा का जन उस औरत के घर पर बार बार जाने लगा. आणि हा पण जो आहे तो देवाचा सेवक जो आहे तो त्या शुलेमकरी स्त्रीकडे वारंवार जाऊ लागला. हाँ आगे. तब तक वह वहां रोटी खाने को उतरता था। हाँ रोटी खाने के लिए वहाँ तो वो उतरता था. आगे. खायला उतरायचा. और उस स्त्री ने हाँ. अपने पति से कहा, ये बात अंडरलाइन. आणि ही गोष्ट खून करा. अमीर औरत, श्रीमंत स्त्री, महान औरत, महान स्त्री, कुलीन औरत थोर स्त्री अपने पति के पास आकर कहने लगी. आणि आपल्या नवऱ्याकडे येऊन बोलू क्या लागली. कहने लगी ब्रदर? सुन, सुन. यह जो बार बार यह जो बार बार, कितना बार? बार बार, एक नहीं, दो नहीं, सो नहीं, बार बार आणि वारंवार हमारे यहाँ से होकर जाया करता है, वह मुझे हाँ. खुदा का कोई पवित्र भक्त जान पड़ता है। आमीन, हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड. ये मुझे कोई खुदा का जन मालूम पड़ता है. मला वाटतं की हा कोणीतरी देवाचा सेवक आहे. कैसे पता चला? कसं कळालं? वो औरत को कैसे पता चला कि ये खुदा का पवित्र जन है? आणि त्या बहिणीला कसं कळून आलं स्त्रीला की हा देवाचा सेवक आहे आणि पवित्र जन आहे. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड. बताइए. सांगा. वो कुलीन थी, आणि ती थोर स्त्री होती, अमीर, श्रीमंत रिच, होती, ग्रेट, ग्रेट होती ती, बुद्धिमान, ज्ञानवान, समझदार. बुद्धिमान ज्ञानवान समजूतदार उसको होती. कैसे पता चला कि ये जो बार बार आ रहा है ये खुदा का पवित्र जन है? आणि तिला कसं समजून आलं की हा वारंवार येणारा व्यक्ती जो आहे तो देवाचा पवित्र जन आहे, सेवक आहे. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. आगे बढ़िए. तो हम भीत पर हाँ. एक छोटी बरसाती बनाए। एक छोटी बरसाती, आज के शब्दों में एक छोटा सा बरंदा बनाए, है ना? आज के शब्दों में आजच्या शब्दांमध्ये एक छोटस खोली बनवू वरांडा, खोली बनूया, उसको एक खोली बना कर देंगे. आणि हाँ. एक छोटीशी खोली बनवू. हाँ. और उसमें हाँ. उसके लिए एक खाट, एक खाट लगाएंगे सोने के लिए, आणि झोपायसाठी खाट लावूया, एक मेज, एक मेज खाना रोटी खाने के लिए, आणि एक मेज लावूया, एक कुर्सी एक कुर्सी बैठने के लिए, बसायसाठी खुर्ची लावूया, और एक दीवट रखे। एक दीवट भी रखे कि वो आए आणि तो एक- शायद बाइबल पढ़े. आणि त्याला एक दिवा लावून देऊया वही तो शायद वो बाइबल आणि पढ़े, तो बायबल वाचत असेल. अंधारा न हो. अंधार होऊ नये. हाँ. 10 तक हो गए. कि जब जब हाँ. वह हमारे यहाँ आए तब तब उसी में लेटा करे, आराम करे। लेटा करे, आराम आणि करे. झोपून त्या ठिकाणी त्याने आराम करावा. ये औरत कुलीन थी. आणि ही स्त्री थोर होती She was a great woman, आणि ती एक महान स्त्री होती having with good wisdom and knowledge. आणि तिला खूप बुद्धी होती, ज्ञान होतं, समज होती. Praise the Lord, बहुत समझदार थी ती वो. खूपच समजदार और होती. ऐसी समझदार औरत ने वो देखा, आणि अशा समजदार स्त्रीने ये जो पाहिलं. मेरे पास आ रहा है बार बार, ये आणि- पवित्र खुदा का जन है. आणि हा जो माझ्याकडे वारंवार मनुष्य येत आहे हा देवाचा पवित्र उसने मनुष्य आहे. कैसे समझा होगा? तिने कसं समजलं क्योंकि वो असेल? सेवक के अंदर उसने देखा रहेगा कि इसका उठना और बैठना शिस्तबद्ध है. कारण तिने त्या सेवकामध्ये पाहिलं असेल की त्याचं उठणं आणि बसणं हे शिस्तीतला आहे. Praise the Lord, उसका खाना और पीना शिस्तबद्ध है. ऐसा नहीं कि ट्रे में सारे बिस्किट दिए, सब गड़ागड़ डाल दिए, आणि त्याच्या- खच खा लिए, सब खत्म. और है क्या? आणि त्याचं खाणं आणि पिणं Praise the Lord. शिस्तबद्धत असेल. असं नाही की ट्रे मध्ये एवढे बिस्किट दिले तर सगळे खाल्ले, कारण खाऊन पोट नाही भरलं तर खिशे पण भरले आणि Praise the बस. Lord, शिस्तबद्ध था उसका. शिस्तबद्ध तो होतं. खाने में, तो खाण्यात, पीने में, पिण्यात, उठने में, उठण्यात, बैठने में, बसण्यात, चाल चलन में, चाल चलवणं और केली. सबसे बड़ी बात क्या लगाई? खटिया. आणि सर्वात मोठी गोष्ट काय? खाट लावली. किसके लिए? कुणासाठी? 12 बजे तक दोपहर के सोने के लिए. आणि 12 वाजेपर्यंत दुपारी उसने अपने झोपण्यासाठी. सोने की आदत में भी शिस्त लगाई. आणि त्यांनी त्याच्या झोपण्यामध्ये पण शिस्त लावली. सोने की आदत में आणि झोपण्याच्या सवयीमध्ये. सवयीमध्ये शिस्तबद्ध था. शिस्त लावली होती. ये देखकर आणि हे पाहून उसको समझ में आया कि ये खुदा का एक पवित्र जन है. आणि तिला समजून आलं की हा एक देवाचा सेवक आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. हम लोग हमारे इन बातों में
शिस्तबद्ध होना। आम्ही ह्या आमच्या गोष्टींमध्ये शिस्तबद्ध होऊ प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। ये खुदा के जन जमीन पर, आणि हे देवाचे जन सेवक जे आहेत जमिनीवर पृथ्वी पर, जमीन पर पृथ्वीवर खुदा के मर्जी को पहला स्थान देने वाले शिस्तबद्ध थे। आणि देवाच्या इच्छेला सर्वप्रथम स्थान देणारे लोक होते। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया, हालेलुया। हालेलुया, हालेलुया। हालेलुया। वे अपने जिंदगी में खुदा को प्रथम स्थान देते थे। आणि ते आपल्या जीवनामध्ये देवाला प्रथम स्थान द्यायचे अपने चलने में वो तहजीब रखते थे, आणि आपल्या चालण्यामध्ये ते शिस्त ठेवायचे, खाने पीने में तहजीब रखते थे। खाण्यापिण्यामध्ये शिस्त ठेवायचे, प्रेज द लॉर्ड, उठने और बैठने में तहजीब रखते थे। उठणे आणि बसण्यामध्ये शिस्त लावायचे। जिसमें वो खुली स्त्री ने जाना ये खुदा का पवित्र जन है। आणि जी थोर स्त्री तिने जाणून घेतलं की हा कोणीतरी देवाचा पवित्र सेवक आहे। If you want the will of God to be completed in your life, आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण व्हायची इच्छा you need व्हायची to आहे, discipline to your life. तुम्हाला तुमच्या जीवनाला शिस्त लावावी अगर लागेल। आप चाहते हैं कि खुदा की मर्जी मेरे और मेरे परिवार में, मेरे बच्चों में पूरी हो, आणि जर तुम्हाला तुमची इच्छा आहे की देवाची इच्छा माझ्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या लेकरांमध्ये देवाची इच्छा पूर्ण हो, तो आपको जरूरी है कि आप आपकी जिंदगी को तहजीब शिस्तबद्ध करें। तर तुम्हाला गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या जीवनाला शिस्तबद्ध करायचं, Praise शिस्त the लावायची Lord. आहे। ये दूसरी प्राथमिकता। ही दुसरी प्राधान्य तीसरी आहे। प्राथमिकता, तिसरं प्राधान्य पवित्र आत्मा की आग को जलते रहने दो। पवित्र आत्म्याच्या अग्नीला जळत राहू द्या। नए साल में पहली प्राथमिकता क्या है? नवीन वर्षात पहिली प्राधान्य काय आहे? जिधर गिरे जिथे पडलात उठो और यीशु के पास आओ। उठा आणि येशूकडे जा। दूसरी बात, दुसरी प्राधान्य हमारा उठना, बैठना, खाना, पीना, बोलना, आमचं सोना, उठणं, बसणं, बोलणं, जाणं, येणं, झोपणं शिस्तबद्ध होना। शिस्तबद्ध आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया, हालेलुया। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तो आप आपके जिंदगी को शिस्तबद्ध बनाएं। तर तुम्ही तुमच्या जीवनाला शिस्तबद्ध करा। तीसरी प्राथमिकता, तिसरं प्राधान्य पवित्र आत्मा की आग को बुझने नहीं देना, जलते रहना चाहिए। पवित्र आत्म्याच्या अग्नीला विझू देऊ नका, त्याला जळत राहू द्या। पवित्र बाइबल में खुदा का जन है जिसका नाम तिमोथी है। आणि पवित्र बायबल मध्ये एक देवाचा सेवक आहे ज्याचं नाव तिमोथी आहे। तिमोथी के अंदर बहुत बड़ा विश्वास था आणि तिमोथ्यामध्ये खूप मोठा विश्वास और होता वो पवित्र आत्मा के दानों और वरदानों से भरा हुआ था। आणि तो प्रभूच्या पवित्र दानांनी आणि वरदानांनी तो भरलेला व्यक्ती होता। पवित्र आत्मा के दानों से पवित्र आत्म्याच्या दानाने वो भरा हुआ था। भरलेला होता। फिर भी पौलुस तिमुथियुस को बता रहा है, तरी देखील पौल तिमोथेला सांगत वो आहे, याद दिला रहा है, आठवण करून वो देत कहता आहे, है असं म्हणतो कि मैं तुझे याद दिलाता हूँ कि आणि मी तुला आठवण करून देतो की जो दान मेरे हाथ रखने से तुझे मिला है आणि जे दान मी हात ठेवण्याने तुला मिळालेलं आहे उसे तू चमका दे। त्याला तू चमकव। दूसरा तिमोथी दुसरं तिमोथी 1 अध्याय 1 अध्याय 6 वचन। 6वं वचन। पढ़िए। इसी कारण मैं तुझे सुधि दिलाता हूं कि तू खुदा के उस वरदान को जो मेरे हाथ रखने के द्वारा तुझे मिला है चमका दे। चमका दे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। जो पवित्र आत्मा की आग आपके अंदर है उसे बुझने मत दो। जे पवित्र आत्म्याची अग्नी तुमच्यामध्ये आहे तिला विझू देऊ जो नका। वरदान मेरे हाथ रखने से तुझे मिला है उसे मरा हुआ नहीं तो उसे तू चमका दे। आणि जे कृपादान माझ्या हात ठेवण्याने जे तुला तुझ्यामध्ये मिळालेलं आहे तर त्याला तू चमकव। प्रेज द लॉर्ड। इन वचनों से हमें यही पता चलता है आणि ह्या वचनांच्या द्वारे आम्हाला हे कि समजतं प्रभु यीशु हमको पवित्र आत्मा और आग से बपतिस्मा देता है। आणि प्रभू येशू जो आहे तो आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे तो बपतिस्मा देतो। प्रभु यीशु हमको पवित्र आत्मा और आग से बपतिस्मा देता है। आणि प्रभू येशू जो आहे तो पवित्र आत्माच्या द्वारे आणि पवित्र अग्नीच्या द्वारे बपतिस्मा देतो। प्रभु यीशु हमको प्रभू येशू आम्हाला पवित्र आत्मा से पवित्र आत्म्याने और आग से पवित्र अग्नीने बपतिस्मा देता है। मत्ती का 3 बपतिस्मा अध्याय देता है। 11 पढ़िए। मत्ती का 3 अध्याय 11 वचन। मत्ती 3 अध्याय 11 वचन। जल्दी जल्दी प्लीज। मैं तो तुम्हें पानी से मन फिराव का बपतिस्मा देता हूँ, हाँ, परंतु जो मेरे बाद आने वाला है वह मुझसे शक्तिशाली है, वह मुझसे शक्तिशाली है, मैं उसकी जूती उठाने के योग्य भी नहीं। हाँ, वह तुम्हें पवित्र आत्मा और आग से बपतिस्मा देगा। प्रेज द लॉर्ड। पवित्र आत्मा और आग से बपतिस्मा पवित्र देगा। आत्मा
अग्नि ने तो बपतिस्मा वो देगा, वो दे, पर वो आग जलते रहने के लिए आपको और मुझको कुछ करना चाहिए। परंतु ती आग जळत राहण्यासाठी तुम्हाला आणि मला काहीतरी करावं लागेल. यीशु आग लगाएगा। येशू आग लावे. यीशु क्या करेगा? येशू काय करेल? बोलो, बोला, बोलो। बोला. पर आग जलते रहने के लिए आपको पेट्रोल डालता है। परंतु आग जळत राहण्यासाठी आम्हाला पेट्रोल टाकावं लागेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया. प्रभु ने मेरी बेटी को गाड़ी दी, संतुष्टित नहीं होना इसमें कि गाड़ी दे दी, हाँ बस हो गया। आणि माझ्या मुलीला प्रभूने गाडी दिली, संतुष्टित होऊ नका. गाडी प्रेज दिली द लॉर्ड। हमको गाड़ी और बंगला और चंगाई से संतुष्टित नहीं होना है, तो परिपूर्णता की ओर बढ़ना है। आणि आम्हाला बंगला गाडी ह्याच्याने द्वारा संतुष्टित व्हायचं नाही, परंतु आम्हाला परिपूर्णतेकडे पर वाढायचं. गाड़ी दिया है, चलेगी कैसे? आणि गाडी तर दिली, चालणार कशी? तो कौन डालेगा? तर कोण टाकेल? क्या वो भी उनको बोलूं? का ते पण त्यांना सांगू? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. तो प्रभु आग से बपतिस्मा दे देगा, तर प्रभू आगेने बपतिस्मा दे, पर वो आग नहीं जलते रहने के लिए हमें पेट्रोल डालने की जरूरत है। परंतु ती अग्नी जळत राहण्यासाठी आम्हाला पेट्रोल टाकण्याची प्रेज गरज द आहे. लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. एक बार पवित्र आत्मा का अभिषेक हो गया, हमेशा का हो गया। आणि एक वेळेस पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला, आता नेहमीचा झाला. प्रेज द लॉर्ड, ऐसा नहीं। असा नाही. बाइबल में लिखा है यीशु का अनुग्रह, यीशु की रहमत हर दिन नई होती है। आणि असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे की देवाची कृपा जी आहे ती दररोज ही नवीन होते. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. आज मैंने पवित्र आत्मा से भरकर बहुत प्रार्थना की, आणि आज मी 2 घंटा की, खूप प्रार्थना केली, 2 3 तास घंटा केली, की, 3 तास वो केली. आज के लिए हो गया। आज साठी ये केली. वापिस चलने का है। परत चढायचं प्रेज द आहे. लॉर्ड, हालेलुया. हालेलुया, हालेलुया। आज का दिन आज के लिए, कल का वापिस तुमको पेट्रोल डालकर चलने का है। आणि आजचा दिवस आजच्यासाठी, उद्याच्या दिवशी परत तुम्हाला पेट्रोल टाकून जळायचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. धन्यवाद। धन्यवाद. चलते रहने की जरूरत आणि है। जळत राहायची गरज आहे. एक बार जिंदगी मिल गई, आणि एक वेळेस जीवन मिळालं, हमेशा की मिल गई। नेहमीची मिळाली. एक बार बच गया, एक वेळेस वाचलो, हमेशा के लिए बच गया। नेहमीसाठी वाचलो. एक बार बचा, एक वेळेस वाचला, दूसरे भी बचना है तो प्रार्थना की आग में जलते रहे। आणि दुसरी वेळेस वाचायचं तर प्रार्थनेच्या अग्नीमध्ये जळत राहा. मैंने बहुत सारे विश्वासी भाई और बहनों को देखा है जो पवित्र आत्मा का और आग से बपतिस्मा ले लिया। आणि मी खूप सारे विश्वासणारे भाव आणि बहिणींना पाहिलेले की पवित्र आत्म्याच्या अग्नीने आणि आत्म्याने बपतिस्मा घेतला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. उन्होंने आग से लिया, पवित्र आत्मा से भी लिया। आणि त्यांनी आगेने पण घेतला आणि पवित्र आत्म्याने त्याच्या साल भर जवळ के बाद उनकी अग्नि बुझ गई, आणि वर्षभरानंतर त्यांची अग्नी विझली. आग बुझ गई। आग विझली. क्यों बुझ गई? का विझली? संसार की बातों में और दुनिया की चीजों में वो खो गए। आणि जग आणि जगातल्या गोष्टींमध्ये ते भरकटून गेले. प्रेज द लॉर्ड, घमंड और अहंकार की बातों में वे आ गए। आणि घमंड आणि अहंकाराच्या गोष्टींमध्ये ते अडकले. धन दौलत और पैसे कमाने के पीछे वो चले गए। आणि पैसा कमवण्याच्या मागे ते निघून गेले. धन दौलत और पैसा, आणि पैसा अडका आणि दौलत प्रेज द लॉर्ड, ऐशो आराम की जिंदगी पाने के लिए वो उधर पीछे चले गए। आणि ऐशो आरामाची जीवन प्राप्त करण्यासाठी ते मागे निघून गेले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जिसकी वजह से जो पवित्र आत्मा की आग थी वो बुझ गई। आणि ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जी पवित्र आत्म्याची अग्नी होती ती प्रेज द पेटून लॉर्ड, गेली. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। उन्होंने खुदा की अग्नि को अपनी जिंदगी में खो दिया। आणि त्यांनी पवित्र आत्म्याच्या अग्नीला त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी गमावलं. ये बहुत दुख का बात है। आणि ही खूप दुःखाची गोष्ट आहे. क्या आनंद का बात है? का आनंदाची गोष्ट आहे? बोलो ना जोर में, बोला ना जरा. बोलो। बोला. दुख का बात है या आनंद का? दुःखाची गोष्ट का ये आनंदाची? सबसे दुख का बात है ही सर्वात दुःखाची गोष्ट और आहे. ये सबसे बड़ी नुकसान की भी बात है आसमान के बादशाह के राज्य के लिए। आणि सर्वात मोठी नुकसानाची देखील गोष्ट आहे की स्वर्गीय पित्याच्या त्या राज्यासाठी. प्रेज द लॉर्ड, क्योंकि उसके राज्य से निकलकर कोई तो भी शैतान के राज्य में गया। कारण त्याच्या राज्यातनं निघून कोणीतरी शैतानाच्या राज्यात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आसमान के खुदा ने तुमको डर का नहीं, आणि स्वर्गातल्या पित्याने तुम्हाला भीतीचा आत्मा नाही, तो सामर्थ्य का आत्मा इसलिए दिया है धैर्याचा आत्मा कि ह्याच्यासाठी दिला नरक से खींच कर एक को स्वर्ग में लेकर आओ। तर नरकातनं खेचून एकेकाला ते स्वर्गात घेऊन जावं. प्रेज द लॉर्ड, ये नहीं कि हम स्वर्ग से निकलकर नरक में आणि जाएं। हे नाही की स्वर्गातनं निघून स्वतःच नरकात जावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आसमान के खुदा ने आपको सामर्थ्य इसलिए दिया है आणि स्वर्गीय पित्याने तुम्हाला आत्म्याचं सामर्थ्य ह्याच्यासाठी दिले कि आप एक एक को नरक से खींचकर स्वर्ग में निकालें। तुम्ही एकेकाला नरकातनं वळून ये आप आपके ऊपर है आता ही गोष्ट तुमच्यावर आहे कि आपको आग में जलना है नम्र होकर, आणि तुम्हाला आगीत जळायचं नम्र होऊन या किंवा दुनिया के चकाचौंध में खोना है। की जगाच्या चकमकीत स्वतःला गमवायचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। मुझे बहुत सिखाना है मला खूप शिकवायचंय पर समय नहीं, परंतु वेळ नाही. समय नहीं। वेळ नाही. तो समय के अभाव से मैं
मैं अभी रुकता हूँ। आणि वेळेच्या अभावामुळे मी आता थांबतो. Praise the Lord. Hallelujah. 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 पर सबसे एक ही बात बोलूंगा, परंतु सगळ्यांना एकच गोष्ट- प्राथमिकता है। प्राथमिकता पहली क्या है? प्राधान्य काय आहे? बोलो, पहला प्राथमिकता क्या होनी चाहिए? पहिलं प्राधान्य काय ये असलं साल पाहिजे? में या वर्षात सबसे बड़ी प्राथमिकता क्या होनी चाहिए? या वर्षात सर्वात मोठी प्राधान्य काय असलं पाहिजे? आम्ही गिनते नाही. कितने बार भी गिने उठता था। प्रेज द लॉर्ड। हाँ, डिसिप्लिन शिस्तबद्ध होना। दूसरा बोला आपने, क्या पहला बोला? दूसरा हाँ, तीसरा क्या है? तिसरं काय आहे? हमारे अंदर आ चलते रहना। प्रेज द लॉर्ड। ये रोज याद रखना है। आणि गिरा की उठो, गिरा की उठो। पडलात की उठा, पडलात की प्रेज द उठा. लॉर्ड। हालेलुया, Hallelujah. हालेलुया, हालेलुया। Hallelujah. उधर गिरते वक्त यीशु को पुकारो, वो आपको हाथों हाथ उठा लेगा। आणि पडता पडताच देवाला आरोळी मारा, तो पडतानाच तो तुम्हाला हात देऊन उचलेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। मैं गिर गया, मी पडलो, निराश मत हो जाओ। निराश होऊ नका. 31st नाइट को मैं नंगा नाच किया, आणि 31च्या रात्री मी लग्न नाच केला. दारू वाइन दारू वाईन सिगरेट बीड़ी, सिगरेट बिडी होटल में नंगा नाच, हॉटेलमध्ये नंगा नाच. दोस्तों को लेकर मैंने बियर पिया, आणि मित्रांना घेऊन मी बियर पिलो. मैंने शराब पी, मी दारू पिली. मेरे रिश्तेदार घर पर आए आणि माझ्या थे नातेवाईक घरी आले और होते. बहुत नंगा नाच हो गया। आणि खूप सारा नग्न नाच झाला. अभी वक्त है, आता ती वेळ आहे. अभी वक्त है तौबा कर अपने किए पर, फिर ना जाना उस घिनौनी सड़क पर। अभी वक्त तौबा कर अपने किए पर, फिर ना जाना उस घिनौनी सड़क पर। लौटा तुझको यीशु पुकारे, देख ले उसने बाहें पसारे। लौटा तुझको यीशु पुकारे, देख ले उसने बाहें पसारे। याद कर तू कहाँ से गिरा, लौटा और मन को फिरा। याद कर तू कहाँ से गिरा, जिधर गिर गया उठना है। आणि जिथे पडलं तिथे उठायचं. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. ये 5-6 प्राथमिकता थी, आणि 5-6 प्राधान्य होते जिसमें से मैं 3 बता पाया आणि आपको। ज्याच्यातनं मी 3 सांगू Praise the शकतो. Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. हालेलुया. ये शिस्तबद्ध सिर्फ आपको होना है। आणि शिस्तबद्धता फक्त तुम्हाला आपके व्हायचं. बच्चों को शिस्त मत लगाओ। तुमच्या लेकरांना शिस्त लावू नका. तुम शिस्तबद्ध हो, पहिले तुम्ही शिस्तबद्ध व्हा बच्चे ऑटोमेटिक शिस्तबद्ध हो जाते आणि हैं। ऑटोमॅटिक लेकर शिस्तबद्ध Praise the Lord. Hallelujah. 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 हालेलुया. प्रभु का समय प्रभु को देना, प्रभूची वेळ प्रभूला देणं, शिस्तबद्ध होना। शिस्तबद्ध व्हायचं. Praise the Lord. Hallelujah. 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 मुझे जो प्रभु पगार देता है, प्रभू जो मला पगार देतो उसमें शिस्तबद्ध होना त्याच्या है। शिस्तबद्ध व्हायचंय. मैं रात को सोता हूँ, मी रात्री झोपतो सवेरे में 12 बजे उठा हूँ या सवेरे उठता हूँ। आणि सकाळी मी उठतो किंवा 12 वाजता उठतो. Praise the Lord. Hallelujah. इसमें शिस्तबद्ध होना त्याच्या है। शिस्तबद्ध व्हायचं. Praise the Lord. ये अपवाद है, अपवाद, ये अपवाद है। आणि हे अपवाद आहे. मतलब अगर कोई नाइट कर रहा है आणि मग जर कोणी नाईट करत तो आहे उसको सोने का जरूरत है दिन में। तर त्याला झोपायची दिवसा गरज आहे. Praise the Lord. वो उसको आराम नहीं करेगा तो कैसे आणि चलेगा? मग तू आराम नाही करणार तर कसं होईल. पर जो रात को सोते हैं, परंतु जो रात्री तो झोपतो बहनें हो या भाई हो, आणि मग भाऊ असो बहिणी असो अपने बच्चे क्यों करना हो, आणि आपले लेकर का उसको असो सवेरे उठने की आदत आणि है। त्यांना सकाळी उठण्याची सवय लाव. कैसे होगा? कसं होईल. तुम उठोगे तो वो भी उठेंगे। आणि तुम्ही उठताल तर ते उठतील. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. इस समय में अपनी आंखों को बंद करेंगे। आणि आपण आपल्या डोळ्यांना हम अपनी आंखों को बंद करेंगे। हम अपनी आंखों को बंद करेंगे। जिनको घुटनों पर